नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण धाराशिव शहराच्या मध्यभागी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत। याचे कारण असे आहे की मागील 2 दिवसापूर्वी मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला एक बाईट केली होती। ही बाईट अशी होती की शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधील इस्लामी खानावळ नुरानीचं बिर्याणी हॉटेल बंद करा, अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। त्यांचं म्हणणं होतं की आमच्या हिंदू धर्माच्या देवदेवतेच्या मंदिरामध्ये या गाईचं, बैलाचं, म्हशीच्या मटणाचे तुकडे मांजरं घेऊन येतात आणि यामुळे आमच्या हिंदू धर्माच्या भावना दुखावत आहेत आणि मंदिराची विटंबना होत आहे, म्हणून इस्लामी खानावळ बंद करा, अशा पद्धतीची यांची मागणी होती। आणि त्या मागणीला मोठ्या मनाने सर्व कार्यकर्त्यांनी सपोर्ट केला आणि इस्लामी खानावळचे मालक जे कोण असतील त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही इस्लामी खानावळ बंद करणार आणि दुसरं रेस्टॉरंट, मग चहाचा असेल, इतर कुठलाही व्यवसाय असेल, ती व्यवसाय आम्ही चालू करायला तयार आहोत। हिंदू धर्माच्या भावना दुखवणे म्हणजे आमच्या सुद्धा भावना दुखवतील आणि जातीय तेढ नसला पाहिजेत, म्हणून त्यांनी हॉटेलच्या मालकाने माघार घेतली आणि तो व्यवसाय बंद करण्याचा शब्द दिला। तशा पद्धतीनं नगरपालिकेने त्यांच्याकडून वधवून घेतलं की यापुढे हा व्यवसाय करता येणार नाही आणि जर केला तर नगरपालिका योग्य ती कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी सबबीची नोटीस दिल्यामुळे सविस्तर नगरपालिकेच्या CEO वसुधा फड मॅडम आणि त्यांचे कर्मचारी यांच्या वतीनं यांना उपोषण माघार घ्या, तुमच्या सर्व अटी मान्य आहेत, अशा पद्धतीचं पत्र दिलं आणि त्या पत्राला संबंधित उपोषणकर्त्यांनी दाद दिली आणि आज ते उपोषण माघारी घेत आहेत। या ठिकाणी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची बातमी, या बातमीला यश आलेलं आहे। असे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मिटवण्यासाठी उपोषण स्थळावर आम्ही आलेलो आहोत। आम्ही विचारणार आहेत, बाबा हे तुम्हाला मान्य आहे का? आता त्यांनी माघारी घेतले म्हणल्यावर आम्हाला मान्य आहे, कारण की आमचं बी 4था दिवस आज उपोषणाचं होतं। आमची बी तब्येत खालवीत आहे, परंतु इथून पुढे त्यांनी जर अजून गाई, म्हैस, बैल यासारखा पदार्थ तिथे जर विकत असेल तर आम्ही जी गाई, बैल, मटण ही कुठल्या कत्तलखान्यातून येते त्याचा आम्ही चौकशी बिंदास करू, आंदोलन करू, मोर्चा करू। त्यांनी सांगितले की यापुढे म्हशीचं, बैलाचं, गाईचं मटण आम्ही या ठिकाणी विकणार नाही, बोर्ड चेंज करणार आणि चहाचं हॉटेल, इतर कुठलाही व्यवसाय आम्ही चालू करणार आहेत। काय मत आहे याच्यावर तुमचं? आम्ही माघारी घेत आहोत उपोषण, पण इथून पुढे आम्हाला मत काय? त्यांनी दुसरा व्यवसाय चालू करतो म्हणले, काय मत आहे? दुसरा त्यांनी करू द्या, चहा हॉटेल करू द्या, किराणा दुकान टाकू द्या, काही त्रास होणार नाही त्यांना, काही त्रास नाही। परत त्या गोष्टीचा डबल त्यांनी केल्यावर नगरपालिका त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल आणि तुम्ही तात्पुरतं उपोषण माघारी घ्यायला आहोत। जर भावी काळात जर असं घडलं तर पुन्हा तुम्ही उपोषण बसणार आहात, अशा पद्धतीची नगरपालिकेने दखल घेतलेली आहे। योग्य ती माणसं कारवाई करणार आहेत। तुम्ही हे उपोषण आज माघारी घेतलेलं आहे का? हा, घेतलेला आहे, परंतु वगैरे काय नाही। आता नगरपालिकेने जबाबदारी घेतली, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही जर त्यांनी गलत वागले तर पुन्हा अजून उपोषण करायला तुम्हाला अधिकार आहे। आता उपोषण मी माघारी घेत आहे। तर हे गोडके सर आहेत आणि उपोषण करतात। सर 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 तुम्ही 1 मिनिट बोला की सबब काय म्हणणं आहे तुमचं? करू नाही कर्मचारी साहेब, एकच मिनिट तुम्हाला यश आलेलं आहे। हे उपोषण माघारी घेण्यासाठी एक हिंदू आणि मुस्लिमच्या भावना दुखवणारा हा विषय होता आणि तो विषय तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे। तुम्ही आता संबंधित इस्लामी खानावळीला तुम्ही काय म्हणलात आणि काय सबबीची नोटीस दिली? संबंधित विषयाच्या अनुषंगानं त्या संबंधित जे दुकानदार आहेत त्यांनी आपल्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे की जे सध्या काय जो व्यवसाय चालू आहे तो व्यवसाय बंद करून त्या ठिकाणी चहा नाश्ता असं ते
ज्याच्याने भावना दुखावणार नाहीत असं ते व्यवसाय त्या ठिकाणी तुमचं नाव नाव सांगा, बदलून सुरू तुमचं नाव करणार आहे. मी पृथ्वीराज पवार, उपमुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव. युवराज पवार. पृथ्वीराज पवार हे पृथ्वीराज पवार आहेत, योग्य ती कारवाई केलेली आहे. तर बघूया भावी काळामध्ये धाराशिव शहरामध्ये शांतता कशी राहील हे आता या ठिकाणी आहे. हे सविस्तर उपोषणकर्त्यांना निवेदन देत आहेत आणि आज उपोषण माघारी घेतलेलं आहे आणि शहरामध्ये इस्लामी खानावळ व हिंदू धर्माचे सर्व कार्यकर्त्यांनी एकोप्याने कसे राहतील याकडेच आता पूर्ण शहरवासियाचं लक्ष आहे. मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.